तर हॅलो आणि स्वागत आहे तुमचं आजच्या फोटोशॉपच्या एका नवीन लेक्चरमध्ये, जिथं आज आपण बघणार आहोत क्लोन स्टॅम्प टूल. क्लोन स्टॅम्प टूल जर बघायचं झालं तर हा टूल जो आहे हा एकदम बेसिक यूज आहे ज्यावेळेस तुम्ही इमेज रिटचिंग किंवा इमेज रिस्टोरेशन करत असतात किंवा बऱ्याचशा अननेसेसरी पार्ट्सवरती तुम्हाला काम करायचं असतं इमेजच्या, आणि एखादा जो काही पार्ट असेल त्याला तुम्हाला नवीन दाखवायचं आहे किंवा काही क्रॅक्स वगैरे तुम्हाला तिथं हील करायचे आहेत किंवा पॅचेस आहेत जे तुम्हाला नॉर्मली दाखवायचे आहेत ह्या इमेजमध्ये, तर तुम्ही ह्या टूलच्या मदतीने तिथलचा जो काही सॅम्पल आहे, जो की चांगला पार्ट आहे, तो तुम्ही कॉपी करू शकता आणि त्या खराब जागेवर तुम्ही त्याला पेस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने या टूलचा उपयोग तुम्ही जे काही सॅम्पल्स आहेत किंवा जे काही इमेजेस मधले पार्ट्स आहेत ते डुप्लिकेट करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जस्ट पेस्ट करायला तुम्ही वापरू शकता. तर क्लोन स्टॅम्प हा फोटोशॉप मधील एकदम इझी आणि सिम्पल टू यूज टूल आहे. पण आता AI आल्यामुळे फोटोशॉपमध्ये बरेचसे जण जनरेटिव्ह फील यूज करतायत आणि केलं पण पाहिजे. पण ज्यांच्याकडे नाहीये किंवा जे फोटोशॉप नवीन पद्धतीने शिकतायत त्यांनी थोडंफार क्लोन टूल बद्दल पण जाणून घेतलं पाहिजे. तर क्लोन टूल जो आहे किंवा क्लोन स्टॅम्प टूल जो आहे तो कशा पद्धतीने वर्क करतो हे आज आपण बघणार आहोत. आणि मी स्क्रीन शेअर करतो आणि त्याच्यावरची डिटेल्स जे आहेत आपण त्या ऑन स्क्रीन या मॉनिटरवरती सगळं बघूया. तर चला मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. तर हे आहे, जर टूलमध्ये जर आपण पाहिलं तर हा जो टूल आहे क्लोन स्टॅम्प टूल, याचा शॉर्टकट जो आहे तो यस आहे. मी जर झूम करून दाखवलं तर अशा पद्धतीचा हा टूल आहे आणि त्याचा कीबोर्ड शॉर्टकट जो आहे तो यस आहे. तर इथं ज्यावेळेस आपण कर्सर नेऊ तो फोटोशॉपमधील ज्यावेळेस आपण कर्सर टूलवरती नेतो तर तिथं आपल्याला एक छोटासा प्रिव्ह्यू किंवा एक हलकासा प्रिव्ह्यू जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो की हा टूल कशा पद्धतीने वर्क करतो. तर लाईक सिम्पली आपण ही इमेज आहे, एक व्ह्यू आहे आपल्याकडे. या इमेजची ही जी काही बोट आहे किंवा ज्या पद्धतीचं एक आपल्याला तिथं दिसतंय शिप आहे, तर मी जस्ट क्लोन स्टॅम्प टूल जो आहे, मी जस्ट क्लोन स्टॅम्प टूल आपण इथं पाहिलं तर आपल्याला एक छोटासा प्रिव्ह्यू बघायला मिळतो आणि मी जस्ट त्याच्यावरती क्लिक करतोय आणि याच्यावरती पेस्ट करायचं ट्राय करतोय. तर इथं काय येतंय, आपल्याला एक वॉर्निंग येते. इथं वॉर्निंग म्हणा किंवा एक इन्फॉर्मेशन ते देण्याचं काम करतंय की कुड नॉट यूज क्लोन स्टॅम्प टूल बिकॉज द एरिया हॅज टू बी क्लोन इज नॉट डिफाईन. तर इथं काय आहे की जो एरिया आपल्याला पेस्ट करायचा आहे इमेजमध्ये तो आपण अजून डिफाईन केलेला नाही. आपण जस्ट काय केलं, सिम्पली टूल सिलेक्ट केला आणि क्लिक केलं तर त्याच्यामुळे हे येते. तर आता एरिया कसा डिफाईन करायचा हे पण याच्यातच लिहिलेलं आहे की अल्ट क्लिक करून तुम्ही जे काही सोर्स आहे डिफाईन करण्याचा तो तिथं डिफाईन करू शकता. तर मी काय करेल, सिम्पली कीबोर्डवरील अल्ट होल्ड करेल आणि जस्ट इथं क्लिक करेल. तुम्ही थोडी साईज मोठी करू शकता, जे आपण ब्रश टूलमध्ये शिकलो तीच सेम, की ब्रश टूलची साईज जशी आपण वाढवायचो कर्ली ब्रॅकेट दाबून, तसं तुम्ही कर्ली ब्रॅकेट जे आहेत ते प्रेस करून तुम्ही इथून साईज जी आहे ती डिफाईन करू शकता क्लोनची. आणि जस्ट डेटा कॉपी केल्यानंतर एक नवीन लेअर क्रिएट करा, कारण जर सेम इमेजवरती आपण पेस्ट केलं तर नंतर आपल्याला चेंज करता येणार नाही. आणि जस्ट सिम्पली इथं मी ब्रश असा ड्रॉ केला, तर इथलची जी काही इमेज होती ती त्याने इथे डुप्लिकेट केली. तर सिम्पली हा जो काही डेटा आहे किंवा जो काही सोर्स आहे तो आपण याला डिफाईन केल्यानंतर त्यांनी तो इथं पेस्ट केला. तर इथं आपण सोर्स डिफाईन केल्यानंतर आपण ते इथं पेस्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जे काही सोर्सेस आहेत ते आपण इथं डिफाईन करून पेस्ट करू शकतो. तर हा क्लोन टूलचा एक सिम्पल यूज आहे. तर इथं तुम्ही याला दुसरीकडे पण मूव्ह करू शकता, पण ते पाण्याच्या हिशोबाने तिथं बरेचशा मॅच झालेलं आहे त्याच्यामुळे आपण त्याला तिथंच ठेवू. तर नवीन लेअरवरती आपण अशा पद्धतीने हे पेस्ट करू शकतो. तर लाईक सिम्पली मी इथं जर आलो इमेजवरती, इथून टूल घेतला, इमेज सिलेक्ट केली, इथून डेटा डिफाईन केला, नवीन लेअर सिलेक्ट केली आणि जस्ट इथं पेस्ट केलं, हलकंसं इथं पेस्ट केलं. तर त्या पद्धतीचा डेटा आपल्याला इथं बघायला मिळतोय. नंतर तुम्ही याला स्मॉल करू शकता किंवा पेस्ट करू शकता अशा पद्धतीने. तर आपण ह्या इमेजमध्ये हे दोन क्लोन स्टॅम्प टूलच्या मदतीने या दोन बोट्स आपण ऍड केले. पण आता तिथं नवीन काय आहे, तर क्लोन स्टॅम्प टूल ज्यावेळेस आपण सिलेक्ट करतो तिथं आपल्याला काही ऑप्शन्स बघायला मिळत आहेत. या ऑप्शनमध्ये ओपॅसिटी हे जे रिलेटेड टू ब्रश टूलच ऑप्शन्स आहेत, की तुम्ही ब्लेंडिंग मोड जे आहेत ते तुम्ही चेंज करू शकता तुमच्या क्लोन स्टॅम्प टूलचं. ओपॅसिटी आहे की कोणत्या ओपॅसिटीने तुम्ही इथं त्या गोष्टी पेस्ट करताय, ओपेसिटी एक आहे. फ्लो एक आहे. फ्लो इज लाईक कलर डेन्सिटी, जसं तुमच्या ब्रश टूलमध्ये होती डेन्सिटी तुम्ही डिफाईन करताय, तसंच फ्लो हा तुमच्या क्लोन स्टॅम्प टूलची डेन्सिटी सुद्धा इथं डिफाईन करू शकता तुम्ही. सेम इथं रोटेशन पण आहे, तुम्ही जे काही इथून कॉपी कराल त्याला तुम्ही रोटेशन देऊन पण इथं पेस्ट करू शकता. तर सध्याला आपण इथं 0च व्हॅल्यू ठेवलेली आहे.
अलाइन हे जे ऑप्शन आहे क्लोन स्टॅम्प टूलमधलं, हे थोडं इम्पॉर्टंट आहे. किंवा जर तुमचं हे चेक असेल आणि ज्यावेळेस तुम्ही इथून काही डेटा कलेक्ट कराल आणि एखाद्या नवीन लेअरवरती आपण जस्ट ह्या 2 लेअर आपण हाईड करू, या लेअरवरती ज्यावेळेस मी पेस्ट करायला जाईल तर जो काही कर्सर आपला आहे त्याच्यात जे काही प्लस पॉईंट बनत आहेत, जर तुम्ही पाहिलं तर इथं मी ज्यावेळेस ते पेस्ट करतोय तर जो काही माझ्या मॉनिटरवरती एक प्लस पॉईंट बनतोय तो मूव्ह होतोय. तो त्या ठिकाणचा जो काही सिमिलर डेटा आहे त्याला त्या ब्रश सोबत किंवा त्या सॅम्पल सोबत अलाइन करण्याचं पुरेपूर पद्धतीने ट्राय करतोय. जर मी अलाइन ऑफ ठेवला आणि जस्ट मी परत एकदा सॅम्पल कलेक्ट केलं, न्यू लेअर क्रिएट केली, मी जस्ट इथं आलो, मी जस्ट इकडचं सॅम्पल घेतो आणि मी जर अलाइन ऑफ ठेवून ट्राय केलं तर ते त्या पद्धतीने मूव्ह नाही करत, ते एका विचित्र पद्धतीने मूव्ह करायला सुरू करतं. तर अलाइन जे आहे ते तुमच्या सोर्सला थोडक्यात ब्रश सोबत जोडून ठेवण्याचं काम करतं. एवढंच त्याचं वर्क आहे. तर अलाइन जे आहे ते तुम्ही चेक पण ठेवू शकता, अनचेक ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, ते त्या पद्धतीने वर्क करतं. ओके, तर अशा पद्धतीने ते त्याला मूव्ह करण्याचं काम करतं. तर इथं ते सॅम्पल्स जे आहेत त्याला कलेक्ट करायचं काम करतं सराउंडिंग इमेजच्या रिलेटेड. तुम्ही चेक ठेवा. त्याच्या पुढं जे आहे इथं एक सॅम्पल नावाचं एक ऑप्शन आहे. जर आपण इथं पाहिलं झूम करून, सॅम्पल्स नावाचा एक ऑप्शन आहे. सॅम्पल्समध्ये ऑल लेयर्स, करंट लेअर, बिलो लेअर, करंट अँड बिलो लेयर्स असे 2-3 ऑप्शन्स आहेत. तर इथं आपण ऑल लेयर्स असं डिफाईन करू, कारण आपण सॅम्पल घेताना कुठूनही पिक करणार. तर ते ऑल लेयर्स जर असेल, जर मी ऑल लेअरवरती ठेवलं आणि मी एम्प्टी लेअरवरती पण वर्क करतोय तर ते मी जर ती लेअर सिलेक्ट जरी नाही केली तरी ते त्या लेअरवरून सॅम्पल कलेक्ट करतं. का तर आपण इथं ऑल लेअर हे ऑप्शन डिफाईन केले. जर मी फक्त करंट लेअर जर ठेवलं तर ते काय करेल, जी लेअर सिलेक्ट आहे त्याच लेअरमधनं ते सॅम्पल घेण्याचं ट्राय करेल. ओके, तर आपण आता हे जे काही क्लोन आहेत ते डिलीट करू. तर आपल्याकडे हे सिम्पल आहे. तर सिम्पली क्लोन स्टॅम्प टूलच्या मदतीने आपण काय करू शकतो, तर जस्ट एक डेटा पिक करून त्याला एका ठिकाणी आपण पेंट करू शकतो. ओके, सिम्पल. पण ह्याच्यात ॲडव्हान्स काय आहे, तर ॲडव्हान्स याच्यातला जो पार्ट आहे किंवा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो तुमचं क्लोनिंगचं काम किंवा रिटचिंगचं काम थोडं अजून इझी करेल, ते आहे क्लोन सोर्स. क्लोन सोर्स काय आहे बेसिकली, की लाईक जर हे ऑप्शन तुम्हाला इथं दिसत नसेल किंवा इथं नसेल तुमच्या ह्याच्यात अवेलेबल, तर तुम्ही इथून त्याला टिक करू शकता. विंडोजमध्ये जाऊन विंडोजमध्ये क्लोन सोर्स हे दिसेल तुम्हाला, किंवा ब्रशच्या शेजारी जर तुमचा क्लोन टूल सिलेक्ट आहे, क्लोन स्टॅम्प टूल तुमचा सिलेक्ट आहे, तर तुम्हाला इथंच ऑप्शन बारमध्ये वरती इथं तो दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की इथं काही स्टॅम्प टूल त्यांनी डिफाईन केले. तर हे स्टॅम्प टूल काय आहेत, तर हे स्टॅम्प टूल म्हणजे तुमच्या क्लोन टूलचे क्लिपबोर्ड आहेत. क्लिपबोर्डला एक आपण काय करू शकतो की क्लिपबोर्डमध्ये वेगवेगळे आपण टेक्स्ट जसं कलेक्ट करून ठेवू शकतो, तसंच ह्या टूलच्या मदतीमध्ये क्लोन सोर्समध्ये तुम्ही काय करू शकता की वेगवेगळा डेटा, आता जसं की माझ्याकडे हा शिपचा डेटा आहे, मी ह्या एका स्टॅम्पवरती डिफाईन केला. माझ्याकडे इथलचा एक डेटा आहे, मी तो याच्यात डिफाईन केला. आणि अजून कुठलचा असेल, माझ्याकडे समजा इथलचा डेटा आहे, तर मी तो याच्यात डिफाईन केला. तर आता माझ्याकडे एकाच टूलमध्ये 3 वेगवेगळे सॅम्पल्स आहेत. जसं मी जर फर्स्टवाला सिलेक्ट केला, इथं पेस्ट केला तर बोट पेस्ट होती. इथं आलो, इथं पेस्ट केला तर इथलचा जो सॅम्पल मी कलेक्ट केला होता तो इथं पेस्ट होतो. आणि थर्ड सॅम्पलमध्ये माझ्याकडे इथलचं एक घर आहे जे मी इथं पेस्ट करू शकते, अशा पद्धतीने. तर एकाच टूलमध्ये मी 3 ते 4 बहुतांश 5 मी जे काही सोर्सेस आहेत ती इथं डिफाईन करू शकते. तर मल्टिपल सोर्सेस तुम्ही इथं डिफाईन करून ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्ही एखादा इमेज रिटचिंग वरती काम करता, तर तुम्ही एक पार्ट क्लिअर केल्यानंतर तुम्ही तो कलेक्ट करून दुसरीकडे पेस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने या टूलची तुम्हाला मदत होऊ शकते. ओके, सोर्स मध्ये ज्यावेळेस आपले हे सोर्सेस डिफाईन करून होतात, त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर ऑफसेटमध्ये तुम्हाला इथं काही फ्लिपचे ऑप्शन दिसत आहेत. तर फ्लिपचे ऑप्शन काय आहेत आपण ते एका दुसऱ्या इमेजमध्ये बघू. लाईक या इमेजमध्ये आपण ते बघू. इथं जर आपण पाहिलं तर फ्लिपचं ऑप्शन कसं वर्क करतं, तर मी काय करेल, इथं येऊन जस्ट इथे एक कान जो आहे तो मी डिफाईन करतो. थोडा ब्रश साईज मोठा करतो, कान आहे एवढा याच्या, हां एवढा. आणि इथून मी त्याचा कान पिक केला आणि जस्ट फ्लिप ऑप्शन जे आहे ते मी क्लिक केलं. पण आता मला इथं काय की मी जे काही
डेटा पिक केलाय त्याचा मला प्रिव्ह्यू दिसत नाही. ओके, तो प्रिव्ह्यू बघण्यासाठी मी काय करेल की इथं शो ओव्हरले असं म्हणून दिसतंय. शो ओव्हरले म्हणल्यानंतर मी जो काही डेटा पिक केलाय, लाईक हा मी कान पिक केलाय, तर याची इमेज जी आहे ती मला इथं दिसते. तर आता ह्याच्या ओपेसिटी सोबत खेळायसाठी आपण काय करणार, शो ओव्हरलेच्या खाली जी काही ओपेसिटी आहे ती तुम्ही 50% करा. लाईक तुम्ही इथून पण करू शकता किंवा इथून पण करू शकता, काय अडचण नाही. ऑप्शन बार मधून पण तुम्ही ती कमी करू शकता, पण इथं जर ओपेसिटी दिली आहे तर तुम्ही ती 25-50 अशी ठेवा आणि इथं त्याला अलाइन करायचं ट्राय करा. लाईक मी इथं आलो, इथं मला वाटतं प्रॉपर ते बसेल. जस्ट सिंगल डबल क्लिक केलं आपण आणि इथं ऍड केलं. ओके, अशा पद्धतीने आपण त्याचा जो काही कान आहे, आता मी इथं एक सिंगल लेअर वरती म्हणजे जी ओरिजिनल लेअर आहे त्याच्यावरती चेंज केलाय. मी जस्ट कंट्रोल झेड करतो, परत एकदा कंट्रोल झेड करतो, एखादी एम्प्टी लेअर ऍड करतो, इथं न्यू लेअर इथं क्रिएट करेल, हे सॅम्पल क्लिक करेल आणि इथं मी पेस्ट करेल. पण इथं पेस्ट करायला मला जो काही प्रिव्ह्यू आहे किंवा जे काही इमेज आहे ती दिसत नाही की मी काय कोणता डेटा कॉपी केलाय. त्यासाठी मी काय करेल, इथं खाली जे ऑप्शन आहे शो ओव्हरले हे ऑप्शन मी क्लिक करेल. आता शो ओव्हरले नंतर आपण इथं काय करू शकतो की याची ओपेसिटी जी आहे ती 100% आहे. तर आपल्याला काय करायचं, जस्ट की याची ओपेसिटी मी 25% करतो आणि तो कान इथं ॲज इट इज मॅच करायचं ट्राय करतो. थोडी साईज आपण कमी करू ब्रशची आणि सिम्पली इथं मी पेंट करतो. ओके, ह्या पद्धतीने. तर इथं आपल्याला काय मिळाले की आपण जो काही कान त्याचा कॉपी केला होता इथून क्लोन स्टॅम्प टूलच्या मदतीने, त्याला आपण फ्लिप ऑप्शननी फ्लिप केला आणि तो ह्या न्यू लेअरवरती लाईक इथं आपण पेस्ट केला. दिसतोय अशा पद्धतीने. तर आधीचा जर कान पाहिला तर असा होता, आत्ताचा असा आहे. सिंपल या पद्धतीने तुम्ही अजून काही डेटा त्याच्यात डिफाईन करून तुमच्या जे काही इमेजेस आहेत त्या व्यवस्थित अलाइन करू शकतात आपण. तर सिंपल यूज आहे क्लोन स्टॅम्प टूलचा आणि इतकं काही हेवी टूल नाहीये. लाईक सिंपल गोष्टी आहेत ज्या तुम्ही याच्यातून करू शकता, इमेज रिस्टोरेशन किंवा एखाद्या इमेजला रिटचिंग. तर हे छोटे छोटे सॅम्पल्स आपण कलेक्ट करून ह्या इमेजमध्ये आपण पेस्ट करू शकते. आता इथं बघा काय झालं, मी जो काही एका इमेजचा जो काही डेटा होता इथलच्या इमेजचा तो इथे परत डिफाईन होते. जोपर्यंत मी नवीन सोर्स त्याला देत नाही तोपर्यंत तो मागचा डेटा रिपीट करेल. दिसतंय, जो काही लास्ट डेटा त्याने कॉपी केला होता तोच तो रिपीट करेल. आता मी इथं येऊन चेंज केला तर तो चेंज होईल. तर तुम्हाला दर क्लिक नंतर चेंज नको असेल तर तुम्ही क्लोन सोर्सचा यूज करू शकता, जेणेकरून तुम्ही ते सॅम्पल कलेक्ट करून त्यांना इथं चांगल्या पद्धतीने डिफाईन करू शकता आणि तुमच्या फोटोशॉपमध्ये तुम्ही त्याला रिटच आणि क्लोन करण्यासाठी यूज करू शकता. तर आजच्या ट्युटोरियलमध्ये एवढंच. नेक्स्ट ट्युटोरियलमध्ये आपण अजून एखादं टूल शेअर करूया आणि त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.